बोला जय श्रीराम जय हनुमान। जो सतबार पाठ कर कोई, छूटहि बंदी महासुख होई। जो ही हनुमान चालीसा शतवेळा म्हणजे 100 वेळा पठण करतो, तो समस्त बंधनातून मुक्त होऊन परमसुखी होतो। हनुमानजी महाराज त्याचे सर्व दुःख दूर करतात आणि तो सुख म्हणजे सुख भोगतो आणि त्याच्या सर्व जीवनातील संकटे दूर होतात। मी ही हनुमान चालीसा 100 वेळा वाचली आहे, म्हणजे माझ्या ही तिसरी वेळ झाली वाचायची। माझी 3 वेळा झालं 100 100 100 अशी मी 3 वेळा वाचून माझी हनुमान चालीसा झालेली आहे। खूप म्हणजे खूप छान वाटतं। हनुमान चालीसा तुम्ही वाचून बघा। पण हनुमान चालीसा वाचण्यापूर्वी श्रीराम जय जय राम हे 108 वेळा म्हणायचं आहे आणि तुम्ही श्रीरामांची जेवढी स्तुती कराल तेवढे हनुमानजी महाराज प्रसन्न होतात। तुम्ही कोणत्याही ईश्वराची जर पूजा करत असाल तर तुम्ही पूर्ण श्रद्धेनं, विश्वासानं, आनंदानं ही पूजा तुम्ही करायची आहे। नक्कीच तुम्हाला ईश्वर भेटेल आणि तुम्हाला साक्षात्कार काय असतो, समाधान काय असतं ते ईश्वराकडून तुम्हाला नक्की भेटेल। फक्त ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर समाधान पाहिजे, शांतता पाहिजे, संयम पाहिजे आणि कोणतीही गोष्ट ईश्वराकडे मागू नका, कारण तुमच्या सर्व मनातील इच्छा हे आधीच ईश्वरापर्यंत पोहोचलेल्या असतात। त्यांना तुम्ही कधीही काही मागू नका। ईश्वरच जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला ईश्वरापासून काहीही मागायची गरज पडत नाही। जय श्रीराम। बोला जय श्रीराम जय हनुमान। जो सतबार पाठ कर कोई, छूटहि बंदी महासुख होई। हनुमान चालीसा 100 वेळा वाचून झाली आहे। त्याच्यानंतर हा केळांचा प्रसाद हा मारुतीरायांनी खाल्लेला आहे।